सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचं काय झालं हो ना. पाण्याची बाटली काय मोकळीच नेते होय. सकाळचं बघा आमच्या इकडे कसलं वातावरण झालंय. पोरांचं सगळं आवरून दिलं आणि चहा मांडलाय. एकदा सूर्य असा उगवलाय, पक्ष्यांचाही असा मस्त कालवा चावलाय, कुत्र्यांचं उड्या मारायचं चाललंय दारात. झाडून काढलंय, किरणी अर्ध भरल्यात, निम्म अर्ध भरायचे राहिल्यात. चला, आणि इकडं चहा चाललाय मस्तपैकी असा. पोरांना चहा नव्हता प्यायचा, पोरांचं पोहे झालं. आता मग आम्हाला चहा ठेवला, म्हणलं आधी चहा करावं. मस्तपैकी चहा उखाळतोय तवर बाहेरचं थोडं तुम्हाला दाखवून आणते. सकाळी गुड मॉर्निंगच्या टायमिंगला काय चाललेलं आहे, एकदम सकाळी. आता उशीर झालाय, चुलीला अजून आवरायचंय. चुलीचं पण तिकडं मांजर वराटती आहे. दूध आणाय कोण नाही. बापू सकाळी मार्केटला गेला, तुम्हाला तर माहिती आहे. काल आम्ही कोथिंबीर काढत होतो आणि बघा इकडे असं केर गोळा करून ठेवल्यात, पण उशीर लयच झाला. काय होतंय, गाडी चार्जिंग आहे का? गाडी लय ही करत जाऊ नको, वाईस थोडी दामान ही करत जा. अचानक ब्रेक नको ही दाबत जाऊ. राव लय येडागत लोक करत जाऊ, गाडी तुला दिली म्हणून. होय ज्ञानेश्वरी? अरे हो की, पण गाडी कोण चालला मला का होईना म्हणते. हो, पण तुला पण विचारलं पाहिजे ना, तुझी पण गाडी सारखी पळावती. हा अगं तुझ्या पशीच राहू दे दप्तर. नाही होय, दमाने जावा, हळूच जात जा. शाळेत जायला लय उशीर झाला की अशी गाडी ताणतो का नाही. लय लवकर उठ म्हणल्या उठत नाही, आणि हा केर गोळा करून ठेवल्यात. काय पाला तर पडतोय, नको झालंय नुसतं. अजून तरी घरातलं चाललंय हा का असं. बापू नाही तर आलं तरी गाय माझ्याकडे बघते. अजून गाईचं सगळं तसंच राहिले, अजून काहीच केलं नाही. पण आता चहा प्यायचा आणि मग तिच्याकडे बघायचं. बोलावती की तोका कसं चाललंय बघा तिचं. नसून द्या म्हणलं, सकाळचं बघू कसं चाललं. कसं काय पक्षी वराटतात. इकडं सूर्य उगवलाय, अजून दिसतोय, अजून उगवलेला नाही अजून. सगळ्या दारात आमच्या चिमण्याचं इथं असं. कसं काय बघा, इकडंच आमच्या इथलं वातावरण सगळं मस्त छान असं. गावाकडं असंच असतं, उठलं की कामाला लागायचं. कोणाची काय कामं, कोणाची काय, ज्याची त्याची. तुझं काय आता, तुला दुधा नाही कोण नाही. थांब आता, जेव्हा बापू येते मार्केटवरनं तेव्हा तुला दूध. आता कवा पोरं तर कवा यायची 11-12 वाजता. दूध नाही आणलं, पोरांनाच उशीर झाला शाळेत जायला, आणि पोरं कवा दूध घेऊन यायची. तिचा कालवा चाललाय सकाळ. तिचं महत्वाचं असतं, आधी तिला दूध द्यावं लागतं. आणि आमच्या इकडे थंडी खूप सुटली बरं का. आणि तुमच्या इकडची थंडी कमी झाली का नाही सांगा. आमच्या इकडची थंडी काही कमी व्हाय नाही. बाहेरून एक चक्कर मारून आली, पण अंगावर नुसता काटा फुटलाय. परवा दिवशी आईच्या इथलं पाणी पिलो, गेलो होतो गोजबाईला. आमच्या चुलत भावाचं हे झालं, एक्सपायर झालं, त्याच्यामुळं तिकडं गेलो होतो. संध्याकाळच्या 10-11 वाजल्या यायला, उशीर झाला होता. आईच्या इथलं पाणी पिलं. आईच्या इथलं पाणी प्यायल्यामुळे निमित्त झाले. अजून घसा पॅक झालाय. काय करावं, पाणी ध्यानात राहत नाही. बाटली ही भरून न्यायची, आणि अशा टायमिंगला ध्यानात राहतात माणसाच्या गडबडीत. अचानक असं काय घडल्यावर माणूस पटकीने जातो. आणि पाणी आईच्या इथं पाणी पिली, नंतर काकींच्या इथं पिली. काकींच्या इथं फिल्टर पाणी, पण आईच्या इथं होतं, त्याच्यामुळं मग तसंच हे झाल्यावरती. चुलत होतं आमचं तिथलंच, म्हणजे जवळचं चुलत भाऊ, चुलत असा. पण जावं तर लागतंय. गेलो पण तेव्हा ती मीच आजारी पडली आहे, आणि घसा पॅक बसलाय. काय करायचं. सध्या आता चहा पिती. आलं टाकले मस्तपैकी, आलं टाकून चहा केलाय. आज पण जायचंय कोथिंबीर काढायला. बापू येत्याला परत खावात्यात नाही आवरल्यावर. पटापटा काम आवरून जावं लागेल. कोथिंबीर काढत ऊस खुरपायचा आहे. लय काम आहे. ऊस खुरपून काढल्याशिवाय आम्हाला दुसरं काम करायला टायमिंग नाही. आता सांडगं ही घालाय चालू करायचं. हॉटेलचं काम पण चालू आहे.
आता डायरेक्ट तुम्हाला नवीन हॉटेलचं ओपनिंगच झाल्यावरती तुम्हाला दाखवेन. मग परत नाही येतील हॉटेलवरचं व्हिडिओ. पण तेवढं 8-10 दिवस आहे तोपर्यंत तरी आता घरचंच करावं लागेल. रानातलं घरचं आहे. कुठं हरभऱ्याची भाजी थोडीफार खोडायची, ही करायचं. ताईसाहेबांच्या ऑर्डरी द्यायच्यात बऱ्याच जणांच्या राहिलेल्या. मग ते हरभरा भाजी खुडून हे करून जातोय टायमिंग तेव्हा नेमकं हॉटेलचं काम पण सुरू होते. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे शनिवार आणि कावळा आज सकाळ सकाळच का वराटतोय काय माहिती. कोण यायचंय. चहा पण उकाळला. तुम्ही सगळेजण गरमागरम चहा प्यायला या. कस काय उखाळलाय असा बघा. असा कडक एकदम मस्त छान असा आलं टाकलेला चहा आहे. सकाळी सकाळी या गुड मॉर्निंगच्या टायमिंगला चहा प्यायला. आणि कावळ्या का वराटतोय बघूया. काय हुकलंय बाबा तुझं? कोण पाहुणे यायच्यात? यायच्यात कोणतरी पाहुणे यायच्यात. बघू आल्यावरती तुम्हाला कळणच कोण येतात कोण नाही. मी तुम्हाला दाखवेन. अपडेट आहे सकाळ सकाळ. आणि चला, कसं वाटलं आमच्या इकडचं वातावरण सकाळ सकाळचं? सगळ्यांनी छान छान काहीतरी कमेंट टाका आणि लाईक करा आणि कमेंट चांगलीच टाका. मस्त मस्त आंघोळ्या पांगोळ्या चाललेल्या आहेत. तर कोणाच्या आंघोळ्या झालेल्या नाही तर कोणाचं काय नाही. त्याच्यामुळं बाकी कुणी काय व्हिडिओमध्ये नाही. बाकीच्यांचं व्हिडिओ मी परत न काढेन. सगळ्यांचं आंघोळ्या झाल्या. आमचं ती तर मिळतच नसतात आमच्या. ती त्यांच्याच नादात ती त्यांचं हॉटेलचं काम आणि ती इकडं जाण तिकडं जाण, कोणाचं ओपनिंग करण, कोणाच्याला कुठं कुठं काय ती त्यांचं चाललेलं असतं. तसं हॉटेल बंद आहे तसं ती त्यांच्याच नादात असतात. तर नवीन हॉटेलचं काम पूर्ण होऊन ओपनिंग जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत व्हिडिओ काय दोघांचं एकत्र काय येणार नाहीत लवकर. आता अजून 8-10 दिवस तरी एवढा महिना संपतो. फेब्रुवारी महिन्यापासून फुल एन्जॉय. चला असू द्या. बाय सगळ्यांना. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग.